नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड यावर्षी आपल्याला म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना ॲपद्वारे पाऊस कसा पाहायचा हे सांगणार आहे. आता आपणही पाऊस कसा पाहायचा हे ॲपद्वारे कसं पाहायचा हे समजण्यासाठी आपल्याला जी काय तुम्हाला वेदर ॲप म्हणजे हवामानाचे जे ॲप आहे किंवा त्या ॲपमधून कसा पाऊस पाहायचा हे मी माझ्या विंडो ॲपद्वारे सांगतो, तसं तुम्ही दुसऱ्या ॲपमधून पाहू शकता. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना कसं समजतं त्यानुसार. आता माझं वेध आहे आपली शेती आपलं हवामान. आपल्याला जर हवामानाचे अंदाज जर कळाले नाही तर आपली शेती ही बोगत जाते. अनेक लोकांना ह्यावर्षी द्राक्ष उत्पादकांनाही आणि कांदे उत्पादकांनी खूप त्रास सहन करावा लागला. पावसाच्या भंपकपणामुळे म्हणजे पावसाच्या भंपक बातम्यांमुळे काही शेतकऱ्यांना अक्षरशः पिकं ही फार अवघड परिस्थितीमध्ये काढावी लागली आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आहे ते तुम्ही तुमच्या गावामध्ये याच्यात पाहू शकले असेल. तर आपल्याला मान्सूनद्वारे पाऊस कसा पाहायचा, विंडो ॲपद्वारे पाऊस कसा पाहायचा हे शिकवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वेदर ॲप जे असेल ते पण विंडो ॲप सेव्ह करायचे. आता विंडो ॲप सेव्ह केल्यानंतर विंडो ॲप तुम्हाला हे अशा पद्धतीचं त्याचा सिम्बॉल दिसतो आणि ते आता ह्या सिम्बॉलला आपण टच करायचे. टच केलं म्हणजे हा आपला विंडो ॲपचा पोर्शन ओपन होईल. आता हा ओपन झाल्यानंतर याचं तुम्हाला चित्र जे आहे हा भारताचा नकाशा दिसतो. आता जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा आपल्याला विंडो ॲपमधलं विंड हे पोर्शन येतो. आता याच्यामध्ये विंडमध्ये जेव्हा आपण जातो आपल्या भारताच्या आजूबाजूला जी वाऱ्यांच्या दिशा आहेत ते आपल्याला सहज दिसतात. तर याच्यानुसार हा आपला पूर्व भाग, हा आपला दक्षिण भाग, हा आपला अरबी समुद्रातला पश्चिम भाग आणि हा उत्तर भाग आहे. आता याच्यानुसार पावसाचं सर्क्युलेशन होत असतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवेन. आता सध्या आपल्याला फक्त ॲपद्वारे पाऊस कसा पाहायचा, आपल्या गावावर कसा पाहायचा, आपल्या घरावर कसा पाहायचा हे सांगणार आहे. आता याच्यामध्ये जी आहे ही दिलेली खाली कोपऱ्यामध्ये हा बाण दिलेला आहे, ही तारीख आहे, ही वेळ आहे. ह्या वेळेनुसार तुमच्या ठिकाणचं वातावरण कसं आहे त्याच्यानंतर किलोमीटर पर आवर हे तुम्हाला याच्यामध्ये दिसत येते. आता किलोमीटर आवरमध्ये तुमची ज्या वाऱ्या आहे तुमच्या घरावर तुमच्या शेजारी तुमच्या अंगावर जी वाऱ्या आहे 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 35 किलोमीटर, 50 किलोमीटर, 70 किलोमीटर अशा याच्यामध्ये दिसेल. आता ही वाऱ्यांची रेंज 0 ते 10 म्हणजे नॉर्मल वारे, 10च्या पुढे गेल्यानंतर वाऱ्यांच्या गतीमध्ये फरक पडत असतो. आता आपण आपल्या याच्यामध्ये ॲप पाहत असताना हे तुम्हाला इथं ही चिन्ह जे आहे आता मी तुम्हाला नाशिकवरती घेऊन दाखवतो. हे तुम्ही तुमच्या गावावर नकाशा तुम्ही ही जी फुली आहे हा स्टार आहे हा तुमच्या गावावर घेऊन जायचा आहे. आता याच्यामध्ये बघा मी नाशिकमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला नाशिकच्या याच्यानुसार माहिती देतो. आता इथील तापमान आहे 80 डिग्री सेल्सिअस. इथं वाऱ्याची गती आहे 11 किलोमीटर पर आवर. विंडची दिशा म्हणजे हा जी चिन्ह येते ती दिशा आपल्याला पश्चिमेकडून हे जे आहे पश्चिमेकडून वेस्टकडे म्हणजे पश्चिमेकडून इकडून वारे येताना दिसत आहे. म्हणजे याच्यामध्ये जी वाऱ्याची दिशा आहे ही तुम्हाला दिसत असते. आता याच्यामध्ये दुसरा भाग आहे की तुम्ही तुमच्या तारखेनुसार वारे तुमच्याकडे कसे राहणार हे तुम्हाला प्रत्येक दिवशी बदलताना दिसतील. आता नाशिकमध्ये प्रत्येक जी वाऱ्याच्या दिशा आहे या तुम्हाला अलग अलग ठिकाणी दिसत आहे. मी थोडा नकाशा थोडासा मोठा करून घेतो मग तुम्हाला यातून दिसेल. आता हे बघा नाशिकचं तापमानही दिसतं आणि वाऱ्याच्या दिशा कळतात. आता वाऱ्याच्या दिशा कळताना आता इथं आपल्याला हा जो पोर्शन आहे हा पोर्शन आपण बघू शकतात. आता इथे तर दुसरी गोष्ट आहे ह्याच्या दोन चिन्ह दिसतात, ही पट्टी दिसती, ही वेळ दिसती आणि हे किलोमीटर पर आवर दिसतं. आता दुसरं आपल्याला याच्यामध्ये काय काय पाहता येतं हे आपण या नुसार पाहूया. याच्यात तुम्हाला 3 लाईनी दिसतात. या 3 लाईनी म्हणजे याचा मेनू आहे, म्हणजे हा ज्या ॲपचा मेनू आहे. या 3 लाईनीला इथे टच केलं, या भागात टच केलं तर आपल्याला ह्या विंडो दिसतील. आता ह्या विंडोमधून आपल्याला काय पाहिजे आपण आता विंडोमध्ये येते.
या इथं विंडमध्ये रेन अँड थंडर, टेम्परेचर, सॅटेलाइट इमेज आणि रडार, याच्यानंतर पुढे जाऊन अजून आपण क्लाउड आणि त्याच्यानंतर क्लाउड, लो क्लाउड, क्लाउड बेस आणि विंड गेस्ट अशा प्रकारचे जे काही जे आहे ते हळूहळू तुम्ही शिकत गेल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून माहिती मिळत चालेल. आता आपण सध्या आपल्या गावावर पाऊस पाहायचा आहे या हप्त्यात, या महिन्यात, म्हणजे याच्यामध्ये फक्त विंड ॲपद्वारे फक्त 15 दिवसाचा पाऊस कळू शकतो. म्हणजे 15 दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये आपल्याला नेमकं काय काय करायचं हे आपल्याला नियोजन करता येऊ शकतं. नाही तर यावर्षी बातम्या दिल्या होत्या गारपीट होईल, अमकं होईल, तमकं होईल, फलानं होईल, धोधो पाऊस पडेल. या ठिकाणी काही ठिकाणी पाऊसच पडला नाही. त्या लोकांनी गारपिटीच्या आणि पावसाच्या भीतीने कच्चे कांदे म्हणजे कांद्यांचा जो लेवल असते त्याच्या अगेन्स्ट कांदे काढून घेतले. काहींचे द्राक्षे दिलेल्या बागा, अर्धा बागा व्यापाऱ्यांनी काढून नेल्या आणि अर्ध्या भागातले पैसे कमी करून नेले. कारण व्यापाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला पावसामुळे जर आमचे नुकसान झाले तर आम्ही सहन करू शकत नाही. ती नुकसानी मालही तुमचा, नुकसानी तुमची, त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये होतं काय का आपण स्वतः शिकावं. स्वतः शिकलं म्हणजे काय होतं का आपल्याला 15 दिवसाचं वातावरण कळू शकतं. आणि जसं तुम्ही 15 दिवसाचं वातावरण कळेल तसं आपल्याला त्याच्यामधली मान्सूनचा अंदाज कळत चालेल. आता जे आहे याच्यामध्ये आपण हे फुल्ली दाबली. याच्यानंतर तुम्हाला इथे आता मी माझ्या मोबाईलमध्ये हे ते चिन्ह इथं दिसतं, तुम्हाला इथं दिसेल, मला माझ्या मोबाईलमध्ये इथं दिसेल. मी या चिन्हावर बोट ठेवलं का पूर्ण नकाशा ओपन होईल. आता पूर्ण नकाशा ओपन झाल्यानंतर आता आपण ही वारे पाहिली. वारे तुम्ही हप्त्याभरामध्ये म्हणजे पुढील 15 दिवस कसे आहे हे तुम्ही पूर्णपणे पाहू शकता. नकाशा लहान मोठा करू शकतात. नकाशाचे तुम्हाला अजून पाहिजे असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तो नकाशा दिसेल. आता याच्यामध्ये भारताचा कुठं कुठं पाऊस होतो, काय होतो हे मी तुम्हाला पुढल्या याच्यामध्ये सांगेन. म्हणजे पाऊस अजूनही समुद्रातल्या तापमानाच्या नुसार कसा पाऊस असतो हे तुम्हाला पुढल्या भागात सांगेन. आता फक्त तुम्हाला ॲपवरून मान्सून किंवा पाऊस कसा पाहायचा हे सांगतोय. आता आपण जाऊन परत या फुलीला इथे हे केलं, त्याच्यानंतर ही फुली आठवणार म्हणजे मला मोठा नकाशा भेटेल. आता याच्यामध्ये हा नकाशा रेन अँड थंडरमध्ये गेलो. रेन अँड थंडरमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला इथली ही फुली आठवणार, ही मोबाईलमधून तुम्हाला आठवताना दिसेल. आता याच्यामध्ये आता जी तारीख आहे ही 25 तारीख आहे. आज आपली तारीख आहे 21 तारीख. 21 तारखेचा आता आम्ही 2 वाजताच्या जवळचा वेळ लावतोय. याच्यानुसार ते फ्रिक्वेन्सी चालत असते. आता ही जी आहे यामध्ये तुम्हाला दिसेल ही जी लाईन आहे, ही लाईन दिसेल. याच्यामधून ह्या बाणाला टच केलं, इथे बाणाला टच केलं की आपल्याला पूर्ण पुढील 15 दिवसामध्ये पाऊस कसा आहे ते कळेल. आता त्याच्यानंतर ही शेवटची खालची लाईन आहे. या खालच्या लाईनमध्ये MM दिलेली. MM म्हणजे तुमच्या भागामध्ये किती पाऊस पडेल ते दिलेले. आता सध्याचं वातावरण हे कसं आहे हे तुम्हाला इथे दिसते. या प्रत्येक दिवसाला आता 22 तारखेला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये दिसेल. त्याच्यानंतर नंबर 2ची गोष्ट 23 तारखेला तुम्हाला फक्त इकडं केरळच्या भागाकडे दिसेल. आणि इकडं हा जो भाग आहे ईशान्य भारतामध्ये तुम्हाला इकडच्या भागात पाऊस दिसेल. आता हा जो पट्टा आहे आपल्याकडे आता सध्या पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि अवकाळी पावसाचे शक्यतो स्लॉट संपलेले आहे. सध्या तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये विजांचा गडगडाट वगैरे, ढग वगैरे, ते पण फार मोठा पाऊस नाही. आणि तो झाला तो फक्त कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये थोडाफार तुम्हाला दिसतो. आणि कोकण किनारपट्टी ते सोलापूर ह्या भागामध्ये तुम्हाला तो पाऊस दिसेल. आता दुसरी गोष्ट आता आपण पाहिले हे रेन अँड थंडर. रेन अँड थंडर मध्ये गेल्यानंतर हा तुम्हाला पाऊस दिसतो. तो तुम्हाला पूर्ण 15 दिवसाचा दिसेल. 15 दिवसानंतर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला दुसरी गोष्ट आहे, हा जो पाऊस आहे अजून एक आहे आपल्याला सॅटेलाइट आणि रडार. या सॅटेलाइट आणि रडारनुसार हे पाहत येतो. पण याच्यामध्ये पाऊस जर तुम्ही 1 तासासाठी पाहू शकता, म्हणजे 1 तासाचा फ्रीमध्ये पाहायचा असेल तर 1 तासामध्ये. आता 1 तासाचा पाहिल्यानंतर ही फुले आठवायची मोबाईलवर दिसणारी म्हणजे नकाशा मोठा दिसेल. आता याच्यामध्ये
मोर मध्ये गेले की तुम्हाला अजून त्याच्यामध्ये कळेल. आता हे बघा, ही ढग अशी इकडून येताना दिसत आहे. मगाशी तुम्हाला ती वारे दाखवली होती. ही वारे जे आहेत, ही वारे असे टर्न खाऊन इकडे आल्यामुळे इकडे येतात. आता हे आपल्याला वारे जे आहे, ढग आहे, हे नैऋत्य मान्सूनचे वाऱ्याचा पाऊस असा येऊन असा इकडे येतो तेव्हाच येतो. ते पुढल्या भागामध्ये सांगणारच आहे. पण आता फक्त सध्या तुम्हाला याच्यामध्ये नेमकं पाऊस कसा येतो ते शिकवणार आणि नेमकं काय काय पाहायचं ॲपमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 तासाचा पाऊस दिसतो. 1 तासाच्या पावसामध्ये तुम्ही आता ही जी ढग आहे ही कशी हलतात, काय होतात ते याच्यामध्ये आपल्याला दिसतं. ते आता याच्यामध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल अजूनही बी हे दिसतं बघा, ढग कसे होतात, कसे कमी जास्त होतात हे तुम्हाला इथं लागलेच दिसतात. पण ही जी इमेज आहे, ही इमेज फक्त 1 तासापुरती. तुम्हाला जर मोठी पाहायचं असेल तर तुम्ही याचा इथं गो प्रीमियम म्हणून दिसतं, तर तुम्ही इथून चाला. तुम्हाला जर तुमची शेती जास्त असेल, तुम्हाला जर तो इन्कम वगैरे याच्यामध्ये तुमचा काही जर जास्त तोटा होत असेल, तुम्ही याच्यामध्ये जाऊन पहा. तुम्हाला याच्यामध्ये दिसेल इथं आर्चिव्ह 12 आवर, 6 आवर आणि 1 आवर. आता मी जे तुम्हाला सांगतो ते 1 आवरचं फ्रीमध्ये. त्याच्यानंतर हे जे पुढले 3 भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम भरावं लागेल. आणि मी प्रीमियम भरत नाही, कारण मला बरंचसं शिकवायचं आहे आणि शिकवायचं फ्री आहे आणि सांगायचं फ्री आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही शुल्क मी मागत नाही. फक्त एवढंच आहे का माझं एक ध्येय आणि माझ्या वडिलांचं एक ध्येय होतं का प्रत्येक शेतकरी हा हवामान अभ्यासक असावा आणि हवामान अभ्यासक असला म्हणजे तो शेती उत्कृष्ट करू शकतो, हे माझं तत्व आहे. त्यानंतर आता आपण परत ह्या याच्यामध्ये मेनूमध्ये जाऊ. मेनूमध्ये गेल्यानंतर आपल्याला अजून जो दुसरा भाग आहे याच्यामध्ये रडारमध्ये पाहिलं, सॅटेलाइटमध्ये सुद्धा तसंच दिसतं. त्याच्यानंतर हा विंड आहे, विंडमध्ये म्हणजे वारे, ह्या वाऱ्याच्या पोर्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर आता मी नकाशा सरळ करतो म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल. आता पहिली गोष्ट जी आहे, रडार झालं, टेम्परेचर किती हे तुम्ही पाहू शकता. तसं मोबाईलवर आता मोबाईलच्या फंक्शनमध्ये दिसतं, त्याच्यामुळे ते इथं टेम्परेचरमध्ये पाहायची गरज नाही. पण अजून दुसरी पाहायचं असेल तर ही जी ॲप आहे याच्यात क्लाउड बेस आहे. याच्यामध्ये आता आपल्याकडे हॅरिकेन ट्रॅकर म्हणजे आपल्याकडे मोठी वादळं नसतात, त्याच्यामुळे हॅरिकेन ट्रॅकरचा आपल्याला काही फायदा नाही. त्याच्यानंतर वरचा जो भाग आहे रेन ॲक्युम्युलेशन मध्ये, हे तुमच्या पुढील 15 दिवसात तुमच्या भागामध्ये किती पाऊस पडणार हे दिसतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे क्लाउड बेस, तुमच्याकडे ढग किती लेवलला आहे हे या क्लाउड बेस मधून दिसतं. त्याच्यानंतर ढग कमी जास्त वगैरे ते याच्यातून दिसतं. आता आपल्याकडे शक्यतो बर्फ पडत नाही म्हणून विषय नाही तर स्नोफॉल वगैरे तुम्ही जसं जसं पुढे जाल जसं जाल तसं शिकत जाल. पण एवढं आहे का अशा पद्धतीने जर पाऊस पाहिला तर सहजासहजी आपल्या गावावर, आपल्या शेतावर किती पाऊस पडतो हे आपल्याला सहजासहजी दिसेल. आता यातलं मी तुम्हाला परत रेन अँड थंडरमध्ये जातो. रेन अँड थंडरमध्ये गेल्यानंतर हा भाग नकाशा मोठा करतो. आता नकाशामध्ये मी आपल्याला परत आपल्या पाठीमागे नेतो. जी तारीख आहे त्यानुसार आत्ताचा जो भाग आहे याच्यामध्ये घड्याळ होतं म्हणून वेळेत ती होते. नकाशा आडवा करतो. हा, याच्यामध्ये आता तुम्हाला विशाखापट्टणमच्या भाग म्हणजे आंध्र प्रदेशच्या भागामध्ये सध्या कुठं पाऊस पडतोय हे तुम्हाला इथे दिसेल. आता हे जे दिसतंय याच्यामध्ये किती पाऊस पडतो हे तुम्हाला परत एकदा सांगतो का हा कोपऱ्यामध्ये तुम्हाला सहजासहजी दिसेल. कोपऱ्यामध्ये किती mm पाऊस होतो, काय होतो हे कळतो. पण आता हा दुसरा भाग जो तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये रेन अँड स्नो आहेत की नाही ते कळेल. तो 3 आवरचा त्याचा टायमिंग दिलेला आहे. आता गुरटू म्हणून एक जे स्पॉट आहे इथे तुम्हाला 6.3 मिलीमीटर हा पाऊस दाखवते. म्हणजे किती आहे, 6.6 mm हा पाऊस दाखवते. आजूबाजूला विजा चमकताना दिसतील आणि पावसाचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. फक्त ढग येतील जातील हे तुम्हाला तुमच्या गावावर पाहता येतं. आता गावावर पाहायचं म्हणजे काय करायचे, आता तुम्हीच्या भागात राहतात. आता आपले काही जे मित्र आहेत ते सोलापूरला राहतात. सोलापूर त्यांनी याच्या एकदा डेव्हलप केलं, ते सिटिंग करताना जास्त त्याचे गाव केलेलं असतात. तर ही अशी संपूर्ण जो गाव आहे, अगदी आपलं गाव सुद्धा या नकाशातून आपल्याला
पाहता येतं, तिथला पाऊस पाहता येतो. अशा पद्धतीची फक्त आपणही स्क्रोल करणे, फिरवणे, त्याच्यानंतर आपल्या गावावर जाणे, आपल्या जिल्ह्यावर जाणे आणि ते पाहत पाहत आपण कुठल्या पाहत तुम्हाला ह्या ॲपद्वारे पूर्ण जगातला पाऊस पाहता येतो, पूर्ण जगातले वारे स्थिती पाहता येतात, पूर्ण जगातले चक्रीवादळ इथं बसल्या बसल्या तुमच्या मोबाईलवर सहज दिसतात. आता याच्यामध्ये आता परत आपण महाराष्ट्राकडे येतोय. आता महाराष्ट्राकडे आल्यानंतर आता इंदापूर, आता आपण इकडे महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आहे. आता थोडं वरती जाऊ, नाही महाराष्ट्रामध्येच आहे, विरारमध्ये हे तुळजापूर, बार्शी, परांडा हा जो भाग आहे इथं तुम्ही पाहू शकता. आता अजून दुसरी गोष्ट म्हणजे आता मी राहतो नाशिकमध्ये. नाशिकमधून मला माझ्या गावावर म्हणजे मी अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये राहतो. अहिल्यानगर जिल्हा आणि तिथून माझं गाव. आता हे गाव जे आहे तर मी नाशिकवरून आता मी माझ्या गावाकडे येतो. आता मी नाशिक याच्यामध्ये मोबाईलमध्ये सेट केल्यामुळे ते मला व्यवस्थित दिसत नाही. फक्त मी माझ्या गावाच्या नुसार हे जातो. आता मी राहतो इथं नाशिकला. नाशिकवरून मी आलो सिन्नरपासून माझं गाव हे नांदूर, शिंगोटा आणि वावीच्या मध्ये आहे. आता वावीच्या मध्ये आहे मी रस्त्याच्या नुसार माझं जे गाव आहे हे कणकुरी, आणि कणकुरीच्या इथे हे जे माझं जे गाव आहे ते ह्या पॉइंटला आहे. आता इथं गेल्यानंतर मला माझ्या गावावर किती पाऊस आहे इथे जे आहे कणकुरीला, म्हणजे ह्या माझ्या गावाचा जो पॉइंट आहे तो इथे आहे. इथं गेल्यानंतर आता तुम्हाला दिसतंय 0 mm, म्हणजे पाऊसच नाही तर 0 mm दिसणार. जी मी माझ्या गावावर, माझ्या घरावर किती मिलीमीटर, किती mm पाऊस पडणार आहे, तिथं वारे कसे असणार आहे, तिथं तापमान कसं असणार आहे, हे सगळं यावरून तुम्ही आहे तिथून दिसणार आहे, तुमच्या शेतात दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या शेतीला अजून तंत्रज्ञानाबरोबर हवामानाचं हे तत्व शिकून आपली शेती चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि हे शिकण्यासाठी आपल्याला निशुल्क आहे, याच्यामध्ये कुठलंही नाही. फक्त तुम्ही याच्यामध्ये जे प्रीमियम नाव होते त्याला टच करायचं नाही, ज्याच्यामुळे तुम्हाला ते प्रीमियम भरावं लागणार नाही आणि तुम्ही ह्या गोष्टी सहजासहजी शिकू शकता. कुणाचाही तुम्हाला आधाराची गरज नाही. जर काही अडचण आल्यास मी माझा व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक आणि यूट्यूब यामधून तुम्हाला माहिती देतच असतो. आत्तापर्यंत मी बरेचसे लोक शिकवले, त्यामध्ये 6 ते 7 जण अगदी याच्यामध्ये स्वतःच्या गावाचा पाऊस पाहायला शिकलेले आहेत आणि याच्यामधून आपला जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने पाऊस शिकण्याचा जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने अवलंब करीत आहे. आणि हे असंच तुम्ही सगळ्या लोकांनी शिकावं ही माझी इच्छा आहे. आणि चांगला पाऊस पाहणं हे फार मोठं तत्वज्ञान लागत नाही. मोबाईलमध्ये तुम्ही इतर प्रकारचे जे गेम्स, यूट्यूबच्या शॉर्ट फिल्म असे ते पाहतात, त्याऐवजी शेतकरी बांधवांना एक नम्र विनंती आहे का तुम्ही याच्यातून पाऊस पाहायचं शिका. थोडा वेळ याच्यासाठी द्या. दिवसातून एकदा पाहिलं तर तुम्हाला पुढील 15 दिवस पाहायची गरज नाही. फक्त तारीख बदलली की आपण पुढं पाहू शकतो आपली शेती कधी, आपली हार्वेस्टिंग कधी, आपले लागवण कधी, याच्यामध्ये पाऊस कधी येणार, काय होणार, हे सगळं डिटेल याच्यामध्ये कळत असतं. आणि जगातलं कुठलंही ॲप हे 100% बरोबर नसतं. माणसंही नसतात तसं ॲपही नाही, कारण ते मानवानेच बनवलेलं. प्रत्येक ॲपची क्युरियोसिटी ही जास्तीत जास्त 70 ते 75 किंवा अजून पुढे गेलं तर 80 ते 85% एवढी राहू शकते. याच्यापेक्षा कुठलंही ॲप तुम्हाला 100% माहिती देणार नाही. तुम्ही लोकांच्या भ्रामक याच्यावर जाऊ नका, स्वतः शिका. मी गेली 6 वर्षापासून याच ॲपद्वारे लोकांना शिकवत आहे. बरीचशी लोक शिकलेली आहेत. फक्त त्याच्यामध्ये प्लस मायनस जे ढगफुटीचा अंदाज आहे हा प्लस मायनसमध्ये असतो, तो मात्र शिकायला तुम्हाला थोडा टाईम लागेल. आता मी एकटा तुमच्या प्रत्येक गावाचा म्हणजे महाराष्ट्रातल्या हजारो गावामधला पाऊस सांगू शकत नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या गावाचा पाऊस स्वतःच पाहायचा आहे. स्वतः पहा, स्वतः शेती करा, भरपूर नफा कमवा आणि सुखी राहा. जय हिंद, जय भारत.